लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यकाळ संपण्याच्या 3 वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त असल्याने राजीव कुमार यांच्यावर मोठा भार असल्याने ही पदे केंद्र सरकार लवकर भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नवीन कायद्यानुसार होणार का आणि याची लोकसभा निवडणुकांवर काही परिणाम होणार का हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी 8 मार्च रोजी राजीनामा दिला होता. गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती यांनी तात्काळ मंजूरही केला. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयोगातील 2 महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत आणि राजीव कुमार हे एकमेव आयुक्त सध्या आयोगात आहेत. सरकारने गोयल यांची तातडीने नियुक्ती सुद्धा केली होती आणि आता राजीनामा सुद्धा मंजूर केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होऊ लागली आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची बैठक 15 मार्चला होणार आहे आणि आचारसंहिताही तेव्हाच लागू होणार आहे. पण जर आयुक्त पदे तातडीने वेळेत भरली गेली तर लोकसभा निवडणुका ही ठरलेल्या वेळेत होतील. कारण लोकसभा निवडणुका पूर्णपणे आयुक्तांच्या नियुक्त्या आणि निवडणूक आयोगाची तयारी यावर अवलंबून असेल. यामुळे देशाच्या राजकारणात नेमका काय घडामोडी घडणार हे येत्या 4 ते 5 दिवसात आपल्या समोर येईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.